महाराज आज बाबांचं फार भाग्य आहे. आज माऊलींचा समाधी सोहळा आहे आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी बाबांची पुण्यतिथी आहे. महाराज विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या जीवावर आपण त्या ठिकाणी संप्रदायाकडे वाटचाल करतोय. वारकरी संप्रदायाचा पाया जर कोण असेल तर माझे ज्ञानोबा आहेत. माझे ज्ञानोबा जात आहेत. 22व्या वर्षी समाधी घेत आहेत. 22 वर्ष म्हणजे काय? काही नाही महाराज. 22व्या वर्षी समाधीला जात आहेत. रंगे रंगे रेस रंगे 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 रेस रंगे काय बोलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जने नोवे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगो शरीर जायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जने अंत काळेचा सोयरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जने समचरण सरोजम साम्रणी लांबुधावं जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी मालान कंदरं कंजनेत्र सदैदवला सविठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योहंत प्रविश्य मम वाच मीमां प्रसुप्ता संजय वैयत्तिकिल शक्तिधर स्वधामना अन्यौश्चस्तचरण श्रवण त्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांच्या विदाय भक्तीन विलोकितोय न समाधिराज वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म दीजियो मोहि श्री वृंदावन को मस्तक पायावरी या वारकरी संतान मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या
ट्रबल थोडस बेस मस्तकई पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे रंगे रंगे रेस रंगे काय बोलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरेसे अभिलाष जनी आवाज येतो का पुरुष मंडळ येतो ना आवाज मागे आवाज येतो का महिला मंडळ बरं महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, इथं पुढे जागा आहे इथं जवळ आले तर बरं होईल करा तेवढा प्रयत्न करा या पुढे या मला वाटतंय पुढे या, पुढे या. फारच मंडप फुल भरेल असं नाही पण जेवढे आहेत तेवढे समोरून बसा म्हणजे बरं वाटेल या पुढे या सगळे या उठा हा, म्हणजे बरं ऐकलं म्हणजे बरं झालं या ऐका प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग याच्या अवधूत लवरते जन्माला आलेले जलजीवनचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अखंड वीरचंदनासारखं जीवन व्यतीत केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू असणारे जगतवंदने जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाने नेमकं कोणत्या रंगामध्ये जीवन रंगवलं पाहिजे असा सामान्य साधकाला गोड सल्ला देणारा अभंगाच्या सेवेसाठी निवडलेला आहे ऐका अभंगाचा जर सरळ सरळ भावार्थ पाहायचा म्हटला किंवा अभंगाची जर तुम्हाला ओळख करून द्यायची म्हटली अभंगाचा तुम्हाला परिचय करून द्यायचा म्हटला किंवा अभंगाची जर पार्श्वभूमी पाहायची म्हटली तर पिंपळगावकर ऐका जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे काही साधक आले साधकाने तुकाराम महाराजांना प्रश्न केला महाराज आम्हाला मृत्यू लोकातून तरुण जायचंय आमचा जन्म सफल करायचा आहे नेमकं आम्ही जीवनामध्ये काय देह प्राप्त केलं पाहिजे बरोबर नेमकं जीवनाची नैतिकता कशामध्ये आहे ते आम्हाला सांगा असं जेव्हा साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलं तेव्हा तुकोबाराय म्हणतात बाबा जगाच्या पाठीवर अनेक प्रकारचे रंग आहेत आता पिंपळगावकर ऐका रंग जर पाहिला तर आपल्या भाषेत रंग म्हणजे लाल पिवळा हिरवा आणि निळा आहे की नाही भाषा कळते ना माझी हा आता मी जुना झालो तुमच्याकडे आहे की नाही मागे देवपुडीला आलो आता पुन्हा आलो रंग म्हणजे आपल्या भाषेत लाल पिवळा हिरवा आणि निळा पण जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीने पाहिलं तर रंग शब्द म्हणजे कलर म्हणून नाही तर जगद्गुरु तुकोबाराय रंग हा शब्द क्षेत्र म्हणून वापरतात बाबा जगाच्या पाठीवर अनेक प्रकारचे रंग आहेत अनेक प्रकारचे क्षेत्र आहेत कोणकोणता राजकारणाचा रंग आहे संसाराचा रंग आहे आणि एक म्हणजे श्रीरंगाचा देवाचा रंग आहे मग जन्म सफल करायचा आहे तर देवाच्या रंगापलीकडे दुसरा रंग नाही तुम्ही जर राजकारणाच्या रंगात रंगवलं तर कदाचित जीवन निष्फळ आहे तुम्ही परिवाराच्या रंगामध्ये जीवन रंगवलं तर कदाचित जीवन निष्फळ आहे पण तरायचं असेल तर एकच रंग आहे रंगे रंगे रेस रंगे पण महाराज जीवनामध्ये काही लोक येतात मृत्यू लोकांमध्ये जन्माला आणि ते देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवत नाही त्यांची परिस्थिती काय तुकाराम महाराज उदाहरण देतात काय बोलला असे पतंगे आता ऐका पतंग म्हणजे आकाशात उडणारा पतंग नाही बरं का महिला मंडळ भाषा करते ना माझी तुम्हाला बरं का पतंग म्हणजे आकाशात उडणारा पतंग नाही ते लहान लहान पोरं पतंग उडवतात ते पतंग नाही मग पतंग नावाचा एक किडा असतो किडा तुम्ही घरामध्ये जास्त असतात म्हणून तुम्हाला जास्त माहिती आहे घरामध्ये एक दिवा असतो आणि दिव्याच्या अवतीभोवती एक पतंग नावाचा किडा फिरतो का इकडं फिरतो ना तो पतंग नावाचा किडा दिव्याच्या अवतीभोवती फिरतो त्या पतंग नावाच्या किड्याला माहिती असतं की मी जेव्हा दिव्यावर झडप घातली तर मी मरणार आहे एवढं त्याला माहिती असून सुद्धा दिव्याच्या अवतीभोवती फिरतो आणि फिरता फिरता एक दिव्यावर झडप घालतो स्वतःही मरतो आणि दिवाही विझवतो तद्वत नास्तिक लोकांची परिस्थिती आहे ते संसारामध्ये जन्माला येतात आणि संसारामध्ये त्यांना माहिती की भरपूर दुःख आहे तरी सुद्धा संसाराच्या अवतीभोवती फिरतात आणि एक दिवस संसार करता करता निघून जातात काय बोलला असे पतंगे त्या पतंगासारखी परिस्थिती आहे बरोबर महाराज तुम्ही म्हणतायत आमची पतंगासारखी परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवतो पण का होतो को बरं आम्हाला एक शंका आहे म्हणे काय म्हणे देवाने आम्हाला एवढा 5 फूट 8 इंचीचा एवढा गोरा गोमटा चांगला नरदेह सुंदर शरीर दिलेलं आहे आणि एवढं सुंदर शरीर आमच्याकडे असताना आम्हाला त्या देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवण्याची गरज नाही हसायला लागले तुकोबाराय म्हणतायत बाबा
अरे मलाही माहिती तुला देवाने फारच सुंदर शरीर दिलेलं आहे, पण बाबा हे शरीर चिरकाल टिकणार नाही, हे शरीर कालांतराने जीर्ण होणार आहे, संपण्याच्या मार्गक्रमणावर मार्गक्रमण करणार आहे. पिंपळगावकर सोपं विचारतो बघा, जे शरीर बालवयात आहे ते म्हातारपणात राहत आहे की नाही? कालांतराने शरीर जीर्ण होत असतंय, संपत असतंय, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतात, एक ना एक दिवस या शरीराची राख होणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा शरीराची अभिलाषा धरू नको, शरीर जायाचे ठेवणे, धरेसे अभिलाष जने. का? कालांतराने शरीर जीर्ण होत आहे. बालवयात जे शरीर आहे ते म्हातारपणात राहत नाही. मी विनोदाने काय उदाहरण देतो बघा. महिला मंडळ सकाळी सकाळी पोरगा मस्त, तुम्ही त्याची आंघोळ केली, त्याला सुंदर मेकअप केला, त्याला सजवलं आणि त्याला तुम्ही अंगणामध्ये सोडून दिलं. त्या गलीतून मी असू द्या तुम्ही असू द्या आपण जात राहिलो असलो पाहिजे. आणि जाताना जर आपलं लक्ष त्या 3 वर्षाच्या गोंडस बालकावर गेलं, पोरगा दुश्मनाचा असू द्या, आपण सहज त्याच्या जवळ जाऊन त्याला एक सांगू, बाडू इकडे आणि मला एक नाश्ता केलाय ना तुम्ही, बोला ना. पोरगा दुश्मनाचा असू द्या, सहज आपण त्याच्या जवळ जाऊन त्याला जवळ घेऊ, बाडू इकडे आणि मला एक पप्पी दे, म्हणू की नाही? आता मला सांगा, तो 3 वर्षाचा बाळू जर 90 वर्षाच्या वयात गेला, आता कोणाची हिंमत आहे बाबा? आता आहे का कोण? व्यक्ती तोच आहे, शरीर तेच आहे. ऐका, वयात बदले, शरीरात बदले, कालांतराने शरीर जीर्ण होत असतंय, संपत असतंय, संपण्याच्या मार्गक्रमणावर मार्गक्रमण करत असतंय. म्हणून तुकोबाराय म्हणता, शरीर जायाचे ठेवणे, धरेसे अभिलाष जने. बरोबर महाराज, शरीर जाणारे, संपणारे, राख होणारे शरीर आमच्या सोबत येऊ शकत नाही. पण महाराज अजून एक माझ्याकडे शंका आहे. म्हणे काय? महाराज माझ्या 500 लोकांची भाऊबंदकी आहे, 100 लोकांचा परिवार आहे, आणि एवढा परिवार, आई वडील माझ्यावर फार प्रेम करतात, माझी पत्नी माझ्यावर फार प्रेम करते, मी जर घरी गेलो नाही तर माझा परिवार जेवत नाही. महाराज एवढा परिवार माझ्यावर प्रेम करत असताना मला त्या देवाच्या रंगामध्ये जीवन रंगण्याची गरज नाही. परत तुकोबाराय असायला लागले. तुकोबाराय म्हणतात, बाबा मलाही माहिती तुझ्याकडे फारच सुंदर परिवार आहे, पण पिंपळगावकर परिवार कुठपर्यंत येतो? घरातील महिला मंडळ असतील, महिला मंडळ आजी असेल, काकू असेल, मामी असेल, मावशी असेल, महिला मंडळ कुठपर्यंत येतात? मेल्यानंतर अंगणापर्यंत, आहे की नाही? नातेवाईक येतील स्मशानभूमीपर्यंत, पोरगा येईल याच्या पुढे. बरं तुमच्या पिंपळगावात वाल्मिक बाबा असं कधी आठवलं का? आईचं मुलावर प्रेम होतं, मुलाचं आईवर प्रेम होतं, आई वारली, मुलाकडनं शोक आवरला गेला नाही, पोरगा धावत आला आणि मुलाने आईच्या चितीमध्ये उडी मारली. आठवलं? मागेही नाही आणि पुढेही नाही. किती प्रेम करणारा परिवार आहे हा, फक्त मृत्यू लोकांपर्यंत मर्यादित आहे, मेल्यानंतर सोबत कोणी नाही. म्हणून नोवे तुझा हा परिवार. बरोबर महाराज, शरीर आमच्या सोबत येत नाही द्या सोडून, परिवार आमच्या सोबत येत नाही. पण महाराज माझी एक शंका आहे. म्हणे काय? महाराज माझ्याकडे हायवे टच 100 एकर जमीन आहे, बँकेमध्ये 1 कोटीची FD केलेली आहे, संभाजीनगरला 10-15 बंगले, 10-15 गाड्या आहेत, आणि एवढी प्रॉपर्टी, एवढी संपत्ती माझ्याकडे असताना मला त्या देवाच्या रंगामध्ये जीवन रंगण्याची गरज नाही. परत तुकोबाराय असायला लागले. तुकोबाराय म्हणतात, बाबा मलाही माहिती तुझ्याकडे भरपूर आहे, पण हे कुठपर्यंत आहे पिंपळगावकर? हे फक्त मृत्यू लोकांपर्यंत मर्यादित आहे. बरं तुमच्या पिंपळगावात तुम्हाला कधी असं आठवलं का 100 एकरचा मालक मेला आणि 5 एकर जमीन सोबत घेऊन गेला? आहे कोण? 50 एकरचा मरू द्या, 100 एकरचा मरू द्या, सोबत काहीच नाही. हे फक्त मृत्यू लोकांपर्यंत मर्यादित आहे. मग महाराज सोबत काही जाणार नाहीये, मग तळमळ कोणासाठी करायची? मागच्यांसाठी. माझं बाकीने किती गोड शब्द आहेत बघा. क्या लेके आया है क्या लेके जाएगा, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, तूने जो कमाया है दुसरा ही खाएगा. माय बाप, येताना काही नाही आणि जाताना काही नाही, मग काय करायचं एवढं? बरं मी तुम्हाला सोपं विचारतो, तुमच्याकडची पद्धत जराशी वेगळी असेल. तुमच्याकडे मेलेल्या माणसाच्या कपड्यांना किती खिशी असतात? खिशीच नसतो. हा नसतात, म्हणजे आपलं सारखं आहे. आमच्याकडे मेलेल्या माणसाच्या कपड्यांना खिसा नसतो. का नसतो? किती सोपं आहे. अहो मेल्यानंतर किसा नाही, जिवंतपर्यंत 2-3 खिसे, चोर खिसा वेगळा, 2 खिसे वेगळे, वरचा खिसा, किता शिवून फायदा आहे का? हा काही मेल्यानंतर सोबत घेऊन जात नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, द्रव्येदारा क्षणभंगुर. बरं महाराज
तुम्ही म्हणता शरीर आमच्या सोबत नाही, परिवार आमच्या सोबत नाही, नातेवाईक आमच्या सोबत नाही, प्रॉपर्टी आमच्या सोबत नाही. मग महाराज अहो मेल्यानंतर कोणीतरी सोबत आलं पाहिजे ना आमच्या. कोण येईल सोबत? तुकोबाराय म्हणतात बाबा तुम्ही जर मृत्यू लोकामध्ये आलात आणि तुम्ही जर देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवलं तर तो स्वतः परमात्मा तुमच्या सोबत सोयरा म्हणून आल्याशिवाय राहत नाही. सोयरा म्हणजे नातेवाईक. तुमच्याकडे कसं काय सोयरा म्हणजे नातेवाईक आहे. जो शेवटचा सोयरा येतो अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूदरा. पण कधी येतो देव? जोपर्यंत तुम्ही देवाच्या रंगामध्ये जीवन रंगवत नाही तोपर्यंत देव सोबत येत नाही. आणि जर तुम्ही शरीराच्या पाठीमागे लागलात तर शरीर कसं आहे? शरीर जायाचे ठेवणे धरेसे अविलाश धने. विठाल विठाल सरळ सरळ भावार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. पिंपळगावकर तुमच्या प्रसन्न चेहऱ्यावरून मला असं वाटतंय अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला कळाला ना. म्हणजे आता कीर्तन संपवलं तरी चालत. असं करू नका. उर्वरित वेळामध्ये 12 काटा जाईपर्यंत येतोचित अभंगाच्या विस्तृत भावार्थाकडे वळणे अगोदर त्यापैकी अल्पसा पर्याय जायचा तो असा पावन पुण्य आपलं या पवित्र पिंपळगाव नगरीमध्ये हा 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव आपण का साजरा करतोय याचं कारण सर्वांना नाही ते माहिती आहे. पण वक्त्याचं प्रदान कर्तव्य म्हणून जे बाबा गेल्या 1 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले 11 महिने झाले असतील मला वाटतं का 12 झाले 12 महिने. गेल्या 1 वर्षापूर्वी ज्यांची अहलोकाची यात्रा संपली परलोकात ज्यांचं आगमन झालं असे कैलासवासी धनजी यमाजी बडोगे बाबांच्या पश्चात पाहिला तर खूप गोकुळासारखा गोड परिवार आहे. बाबांना 2 मुलं आहेत श्री नारायण धनजी बडोगे मोहन धनजी बडोगे आणि बाबांना 3 मुली आहेत सौ भामाबाई एकनाथ घिटरे सौ सकुबाई गणेशलाल कुकलारे आणि सौ सरसाबाई कारभारी भुसारे. हा समस्त बडोगे परिवार. या परिवारातला बाप जाऊन आज 1 वर्ष झाला आहे. आजच्या दिवसाला 3 नाव आहेत. पहिला आहे पुण्यतिथी, दुसरा आहे पुण्यस्मरण आणि तिसरा आहे वर्षश्राद्ध. पिंपळगावकर ऐका एका मिनिटात व्याख्या सांगतो. पुण्यतिथी कोणाला म्हणतात? ज्या तिथीला जी व्यक्ती निघून जाते त्या व्यक्तीच्या जाण्याने जी तिथी पुण्यवान होते त्याला म्हणतात पुण्यस्मरण. पुण्यतिथी. पुण्यस्मरण कोणाला म्हणतात? जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे त्यांच्याविषयी अंतःकरणात स्मरण करून जे पारमार्थिक कार्य केलं जातं त्याला म्हणतात पुण्यस्मरण. आणि वर्षश्राद्ध कोणाला म्हणतात? जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे त्यांच्याविषयी अंतःकरणात श्रद्धा निर्माण करून जे पारमार्थिक कार्य केलं जातं त्याला म्हणतात वर्षश्राद्ध. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या परिवाराच्या अंतःकरणात परमार्थाविषयी तळमळ निर्माण झाली, निष्ठा निर्माण झाली की महाराज गेलाय आमचा बाप आता येऊ शकत नाही. 1 वर्ष झालंय परिवार विसरला नाही. मग बापाच्या पुण्यतिथीला काहीतरी पारमार्थिक कार्य आपल्याकडनं घडलं पाहिजे असा हेतू त्यांच्या अंतःकरणात जागृत झाला. आणि हा 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव अतिशय स्तुत्य आणि सुंदर नियोजन या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे. कीर्तनाला अतिशय साजेसं वातावरण आहे. स्टेजवरचं वातावरण अतिशय सुंदर आहे. ऐकणारेही चांगले आहेत. थोडीशी गर्दी लेट आली पण भरून आला मंडप आहे की नाही बरं का. आणि थोडं आपण समजू शकतो की महाराज जवळच थोडंसं एका आजींचं देहावसान झालेलं आहे. आणि मी सांगितलं मागे देवपुडीलाही बोललो तुम्हाला गर्दी जास्त आवडत नाही, गर्दी कमीच आवडते मला. कारण चिवडा कितीही खाल्ला पोट भरत नाही. पेड्याच्या 2 गोळ्या खा म्हणून ऐकणारे चांगले आहेत. परिसर आपला चांगला आहे. या परिसरामध्ये पुनश्च आपल्या या परिसरात येण्याचं परम भाग्य ज्यांच्या संपर्काच्या द्वारा पुनश्च आपल्या परिसरात येण्याचं परम भाग्य माझ्या पदरी मिळालं. आदरणीय आमचे पारमार्थातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व साधं सरळ व्यक्तिमत्व आहे. गोड आवाजे गोड गायने आदरणीय आमचे वाल्मिक बाबा असतील. बाबांच्या संपर्काच्या द्वारा पुनश्च आपल्या गावात येण्याचं परम भाग्य माझ्या पदरी मिळालं. इथं आल्यानंतर सर्व जीवाभावाची मंडळींची वेळ झाली. नवीनच साधू संतांचा भेटीचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ज्यांनी पुढे चाल गायली अतिशय गोड गायने सरस्वतीचा वास कंठामध्ये कर्णपटल तृप्त वाहवत एवढं गोड गायन ज्यांचं आहे असे आदरणीय श्री हरिभक्त पारायण अशोक महाराज व्यवहारे. अशोक महाराज व्यवहारे आहेत. अतिशय सुंदर आहे. अशोक महाराजांना वंदन करतो. आज भेटीचा योग आहे, आमचं भाग्य आहे. त्यांच्या मागे ज्यांनी चाल गायली अतिशय सुंदर तरुण व्यक्तिमत्व आहे. अगदी तार सप्तकातला आवाज आहे सहजच वरती जातो षडजे आवाज लागतोय असे आमचे जीवलग मित्र. महाराजांचं नाव माऊली महाराज वरणे गाव. माऊली महाराज आहेत गावातलेच ना. गाव. माऊली महाराज आहेत. त्या दिवशी नव्हते वाटतं कीर्तन कीर्तनकार आहेत. वा वा. गोड कीर्तनही करतात वाटतं महाराज.
वा, म्हणजे फार स्वाभिमान आहे. तसं पाहू गेलो वाल्मिक बाबा कीर्तनकाराचे कीर्तनाला कीर्तनकार टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे सोपं नाही, आहे की नाही. एखादा PSI झाला त्याला हवालदार व्हायला आवडत नाही, पण महाराजांचा स्वाभिमान आहे. महाराज हा फार मोठं परमार्थातलं मोठेपण आहे. कीर्तन करतात, गायन करतात. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना वंदन करतोय. ज्यांनी सुंदर गायन केलं पांडुरंगा करू प्रथम नमन. विकास महाराज विकास महाराज आहेत. महाराज होते देवपुडीला. महाराजांना वंदन करतोय. स्वतः वाल्मिक बाबा आहेत, त्यांना वंदन. पंचक्रोशीतील भजनी मंडळ संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्यांच्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध होतोय, माझे जीवलग मित्र, आमच्या परिसरातही तेवढंच नाव आहे बरं का त्यांचं, सागर महाराज. धरणगाव एरंडोल तालुक्यात फार मोठं नाव आहे. आमचे जीवलग मित्र आहे. गोड वाजवणं, गोड ताकदीचा स्वभाव गोड आहे. आमचे सागर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा भेटीचा योग. आज ते थोडंसं नाही हा करत होते नाही का, समाधी सोडायला जायचं होतं पण महाराजांचा झाला संपर्क. सागर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना वंदन करतो. आमचे महाराज असतील, महाराजांना वंदन. आणि आमचे हार्मोनियम वादक कुठले, रायपूरचे महाराज आहेत, गोड वाजवणं, त्यांना वंदन करतो. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारा अतिशय मधुकर बोरसर संशिष्टीम त्या दादांना वंदन करतोय. आणि विशेषतः आपलं आजचं कीर्तन पूर्ण 7 समुद्र पलीकडे अमेरिकेपर्यंत पोहोचणार आहे. अमेरिकेचं यूट्यूब चॅनल आहे की नाही, म्हणजे ते त्यांचं ॲप्स आहे ते जे चित्रीकरण करत आहेत. मला वाल्मिक महाराजांनी सांगितलं होतं की महाराज बघा, महाराष्ट्रातील एक नामांकित चॅनल आहे ज्याच्यावर तुम्हाला चिंतनीय कीर्तन ऐकायला मिळतील. असं आमचं परिसराचं वैभव ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल आहे. त्या ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे लहान गुरुबंधू दिनेश भाऊ माझ्यासोबत आलेले आहेत. त्यांना वंदन करतोय. या परिवारावर प्रेम करणारे बाहेरगावून आलेले नातेवाईक, आप्तेष्ट, स्वकीय संपूर्ण मंडळींच्या चरणी विनम्र अभिवादन करतोय. आणि जवळजवळ 11 कडे काटा गेलाय. 12 म्हणजे 12. वाल्मिक बाबा तुम्ही इशारा करा तेव्हाच आपण मोडू. 12 म्हणजे 12 पर्यंत थांबायचंय. सर्व नातेवाईकांना, कीर्तन ऐकणाऱ्या मंडळींना एकच विनंती आहे, 1-1.25 तास माझ्याकडे आहे. आज फार मोठा गोड पर्व काढे. बाबांचं काहीतरी भाग्य आहे. आज म्हणजे ज्ञानोबरांचा समाधी सोहळा आहे आणि या समाधी सोहळ्याला बाबांची पुण्यतिथी येते. याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट कोणती आहे ना. त्या सुवर्ण काळावर 12 पर्यंत आपल्याला थांबायचंय. विनंती फक्त पिंपळगाव तुम्हाला एकच आहे, 1-1.25 तास कोणीच टाळी वाजवू नका. तुम्ही काही नाश्ता करून आलात की नाही मला माहिती नाही, जेवणाला अजून उशीर आहे. कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. फक्त एक काम करा, 1 तासामध्ये फार गोड चिंतन देण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती फक्त एकच आहे, जर चिंतन डोक्यावरून जाऊ द्यायचं नसेल, अंतःकरणापर्यंत बसवायचं असेल तर 1-1.25 तास अंतःकरणाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल. जास्त परिहार लांबवायचा नाही, वेळ फार कमी आपल्याकडे. बघा इथं बरीच मंडळी नवीन कीर्तन ऐकणारे असतील आणि नवीन कीर्तन ऐकणाऱ्या मंडळींना पहिला प्रश्न हा निर्माण होतो की महाराज, मेलेल्या माणसाच्या दशक्रिया विधीला, पुण्यतिथीला कीर्तन का? तसं पाहू गेलो तर बाबांचं वय किती होतं? 90 वर्ष मिनिमम, किंवा 85 वर्ष. जरा चेहऱ्याकडे पाहून वाटतंय मला 90 वर्ष वय असेल. बाबांच्या जीवनाचं बाबतीत झालं तर बाबांच्या जीवनाचं सोनं झालं असं म्हणायला काय वावग? मग नेमकं पिंपळगावकर सोनं झालं म्हणजे तुम्ही अमरधाममध्ये पाहायला जाणार? तसं नाही बरं का. त्यांच्या जीवनाचं सोन्यापेक्षा पिवळं झालं. सोन्यापेक्षा पिवळं होणं म्हणजे काय सांगू का, सोना हा अतिमौलिक धातू आहे आणि सोन्यापेक्षा अतिमौलिक जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं अंतःकरण आहे. बाबा या दुःखरूप संसारातून बाबांची निवृत्ती आहे आणि परमसुखाची त्यांना प्राप्ती आहे, म्हणजे सोन्यापेक्षा पिवळं आहे. मग महाराज तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, पोरगा जन्माला आला की कीर्तन आहे, 10व्याला कीर्तन आहे, पुण्यतिथीला कीर्तन आहे. मग तसं पाहू गेलो तर आमच्या बाबांचं वय 90 वर्षाचं होतं, आमच्या बापाचं वय 90 वर्षाचं होतंय. आम्हाला आनंद झाला, आमच्या वडील एवढे वर्ष आमच्या जवळ राहिले. मग प्रत्येकच माणूस कीर्तन करतोय. मग या परिवाराने जर ठरवलं असतं पुण्यतिथीचं कीर्तन न ठेवता, मग आपण काय करायचं? चौकही चांगला आहे. मी यांनी जर ठरवलं असतं तर रघुवीर खेडकर मागवला असता, शालिक शांताराम मागवला असता. पण ऐका, नियमावली आहे, मेलेल्या माणसाच्या पुण्यतिथीला कीर्तन का? पिंपळगावकर हा टाइमपास म्हणून नाही तर कीर्तन का करायचं असतं याचा मागचा हेतू असा आहे, जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे त्या व्यक्तीच्या नावावर 1 कोटीची FD बँकेमध्ये असेल, त्याच्यातले 25 लाख आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. गेलेल्या व्यक्तीच्या नावावर 100 एकर जमीन असेल, त्याच्यातली 25 एकर जमीन पोहोचवू शकत नाही. मग काय करू शकतो? या मृत्यू लोकातून नामचिंतनाची शिदुरी घ्यायची आणि ती शिदुरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. शिदुरी पोहोचवण्याचं एकमेव साधन म्हणजे फक्त कीर्तन आहे.
कीर्तनाच्या द्वारा नामचिंतनाची शिदुरी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. कारण आपण ज्या लोकांमध्ये वावरतोय पिंपळगावकर, त्या लोकाचं जे नाव आहे ते म्हणजे मृत्यू लोक आहे. आणि मृत्यू शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी फार गोड केली बघा. मृत्यू म्हणजे माती आहे. इथं जन्मलेल्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक जीवाची, प्रत्येक माणसाची एक ना एक दिवस मातीच होणार आहे. म्हणून या लोकाला म्हणतात मृत्यू लोक. इथं राहण्यासाठी कोणी आलं? येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येरते पामर जीवकी, पामर जीवकी. अतिशय उपयुक्त प्रमाणे येथे नाही उरो आले अवतार. मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला जायचंय. राहण्यासाठी कोणी आला नाही. जो जन्माला आला तो जाणार आहे, गेला की तो पुन्हा. याच्यासाठी ज्ञानोबा एक उदाहरण देतात ज्ञानेश्वरीमध्ये. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे गटी का यंत्र जैसे परिभ्रमिगा. पिंपळगावकर किती सोपं उदाहरण आहे बघा. गड्याडीचा काटा 12 पासून निघाला की तो फिरत फिरत 12 वर येणार आहे. तो बंद केव्हा पडेल? जवळ त्यांना सेल सरी. खानदेशी करते ना तुम्हाला? खानदेशी ऐराणी करते ना, करते ना. गड्याडीचा काटा बंद पडेल जेव्हा त्याचा सेल संपेल तेव्हा. तर जर सेल राहिला तर निघालेला 12चा काटा पुन्हा 12 वर येणार आहे. तसं मेलेला पुन्हा जन्माला येणार आहे. जन्माला आला की तो पुन्हा जाणार आहे. किती वेळा जन्माया नित्य भावे भजिता, वार भावे भजिता, नित्य भावे भजिता. किती वेळा जन्माया नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, नित्य मायबाप किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे. ज्या दिवशी माणसाचा जन्म झाला की त्याच दिवशी त्याचा काळ जन्माला येतो. मॉनिटरचा आवाज आहे, मॉनिटरचा बर का. प्रत्येकाचा जन्मदिवस प्रत्येकाचा पाठ आहे. पाठ आहे ना. तुम्ही किती वर्षाचे झालात तुम्हाला माहिती आहे, पण किती वर्ष जगायचं आहे का कोण पिंपळगावात? हा, आपण किती जगलो प्रत्येकाला माहिती आहे, पण किती दिवस जगायचं आपल्या हातात नाही. एका हिंदी कवींचे फार गोड शब्द आहेत. ते म्हणतात देवाने आपल्याला 7 दिवस दिले. 7 दिवस सोमवार पासून तर रविवार पर्यंत. प्रत्येकाचा एक वार फिक्स आहे. कोणाचा बुधवार, कोणाचा गुरुवार, कोणाचा शनिवार. पुढे जाऊन ते हिंदी कवी फार गोड म्हणतात, आज तुम्ही एकवटलेला, आज तुमची, आज आमची भेट झाली, पुन्हा भेट होते की नाही होते शंका आहे. किती गोड शब्द आहे. म्हणतात ना काय, रही जिंदगी तो रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का था हमारा तुम्हारा. माय बाप, पुन्हा भेट होती की नाही होते शंका आहे. फार कमी दिवस आपल्याकडे आहेत. न जाणो कोणता दिवस आपल्या जीवनातला शेवट येईल सांगता येत नाही. बरं, जगाच्या पाठीवर माणसाचा कोणत्याही गोष्टीजवळ वशला चालेल पिंपळगावकर, पण काळाजवळ कोणाचा वशला? काळाजवळ. महिला म्हणतात तुम्ही देवाला शिव्या घालतात. कधी सांगू का? तुम्ही देवाला शिव्या कधी घालतात? एखाद्या घरामध्ये 90 वर्षाची म्हातारी जर जिवंत असेल आणि त्या म्हातारीचा जर 30 वर्षाचा नातू मेला, तुम्ही काय म्हणतात देवाला? देवबा तुले का म्हातारी दिसली नाही, बरं का, म्हणता की नाही? पण म्हातारीचं प्रारब्ध वेगळं आहे, नातूचं प्रारब्ध वेगळं आहे. मरण म्हातारीचं असेल तर नातवाला उचलता येत नाही, आणि मरण नातूचं असेल तर म्हातारीला उचलता येत नाही. काळाजवळ. मला एकाने प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही देवदेव करतात, माळा आहे, वाऱ्या करतात, तुम्ही कीर्तन करतात, तुमचं काही वशाला काळाजवळ? त्याला म्हटलं बाबा, काळाजवळ साधू असू द्या, फकीर असू द्या, राजा असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, माझं वाक्य नाही. कबीर महाराज म्हणतात
मग तेथे नेचले काही वावते ते नसले काही संता संपदा राहील ठाईचे ठाई तुझे संचित नील वाही तुका म्हणे संयम आज्ञा तुका म्हणे संयम आज्ञा तेथे आड घ्यायला आला तिथं कोणाचं चालं त्याची आज्ञा आहे जावंच लागतंय कोणी असू द्या आएगा सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिवासन चढ़ा कोई बंदा जंजीर माय बाप प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावा लागणार आहे राहण्यासाठी कोणी आलं नाही 2020 मध्ये कोरोना आला होता कोरोना होता का इकडं होता नाही होता वा वा भाग्यवान आहेत तुम्ही आमच्याकडे होता होता म्हणजे बरं आहे 2020 मध्ये कोरोना आला पिंपळगावकर कोरोना आला आणि बऱ्याच लोकांना ज्याचं होतं त्याला घेऊन गेला आणि ज्याचं नव्हतं त्याला टाकून गेला प्रत्येकाचा एक ना एक नातेवाईक कोरोनात गेला आहे प्रत्येकाला कल्पना आहे की महाराज कोरोनामध्ये बरेच गेले आला कोरोनाचं वातावरण ज्यांचं लिहिलेलं होतं त्यांना नेलं आणि ज्यांचं न होतं त्यांना टाकून गेलंय म्हणजे मला एक म्हणायचं काय सांगू ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही आणि ज्याचं आहे त्याला जाता येत नाही किती गोड आहे एवढं वाक्य घरी ना माझं आजचं कीर्तन सफल आहे ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही ज्याचं आहे त्याला जाता येत नाही एखाद्याने ठरवलं महाराज मला मरायचं नाही आणि जर मरण लिहिलेलं असेल तर मरण टाळता येत नाही आणि असंच झालं मी विनोदाने काय उदाहरण देतो बघा एक साधू महात्मा रस्त्याने चाललाय आणि रस्त्याने चालता चालता भविष्य पाहणारा साधू महात्मा आहे आणि त्याच आपल्या गावासारख्या गावामध्ये एक मूर्तिकार असायचा पिंपळगावकर आहे का हसण्यासाठी का सांगतो टाइमपास नाही माणसाला मरण कधी टाळता येत नाही याच्यासाठी उदाहरण तुम्ही कितीही प्रयत्न करा तो मूर्तिकार एवढा हुशार होता त्याला जर एखाद्या माणसाची मूर्ती तयार करायला लावली तर उभीऊब माणसाची मूर्ती तयार करायचा त्या मूर्तिकाराने साधूला पाहिलं साधूकडे धावत गेला बाबा तुम्ही भविष्य पाहताना माझा हात बघा आणि मला सांगा माझं मरण कधी कुठे आणि कशाने तेवढं मला सांगा साधूला घाम आला साधू म्हणे बाबा ऐका मूर्तिकार दादा तुमचं मरण आजचा वार आहे रविवार बरोबर पुढच्या रविवारी 12 वाजता तुम्हाला यम घ्यायला येतील एवढं साधूने सांगितलं साधू सांगून निघून गेला आता पिंपळगावकर मूर्तिकाराला दुःखही झालं आणि आनंदही झाला दुःख कशाचं झालं की जे झालं ते झालं आता येणाऱ्या 8 दिवसात माझं मरण आहे याचं दुःख आहे पण आनंद कशाचा झाला जे झालं ते झालं पण मला माझं मरण कळालं मग मूर्तिकाराने काय केलं सांगू का मूर्तिकार एवढा हुशार होता सागर महाराज मूर्तिकाराने येणाऱ्या 8 दिवसात स्वतःसारख्या 9 मूर्त्या तयार केल्या बाकीचे बाजूला काम बाजूला ठेवले स्वतःसारख्या 9 मूर्त्या तयार केल्या आणि आता शुक्रवार गेला शनिवार गेला आणि रविवारचा दिवस उजाडला यमराज किती वाजता येणार होते 12 एवढं वेळ राहू द्या लक्षात बरं का 12 वाजता यमराजा येणाऱ्या सकाळ झाली 2-3 तास आता मूर्तिकाराकडे मूर्तिकाराने स्वतःसारख्या 9 मूर्त्या तयार एवढी स्तुत्य मूर्ती तयार केलेल्या आहेत पाहणाऱ्याला असं वाटत होतं मूर्तिकार कोणता मूर्त्या कोणत्या ओळखू येत नव्हतं आणि मूर्तिकारांना ही मूर्ती आरव्या पाल्यान मूर्तिकार तिथं जाऊन झोपला आणि खरंच पाहणाऱ्याला असं वाटत होतं 10 लोक एकसारखे झोपले पिंपळगावकर फार शिकण्यासारखे बघा मूर्तिकाराने असं काय केलं सांगू का तुम्हाला मूर्तिकाराला असं वाटलं यमराजा मला 12 वाजता घ्यायला येतील आणि इथं आल्यानंतर यमाला 10 लोक एकसारखे झोपलेली दिसतील आणि मला न उचलता यमराजा एखादी मूर्ती उचलून घेऊन जाईल म्हणजे माझं मरण आहे की नाही किती चतुर्बुद्धी आहे किती हुशार आहे आणि नेमकं 10 लोक एकसारखे झोपलेले आहेत असं वाटत होतं तेवढ्याच 12 वाजता यमराजा तिथं पोचले आणि यमाने तिथं पाहिलं 10 लोक एकसारखे झोपलेले आहेत यमाला घाम आला यम हुशार होता यमाने त्या मूर्तिकाराची स्तुती करायला सुरुवात केली रे वा किती हुशार मूर्तिकार आहे किती चतुर आहे किती गोड आहे कदाचित जगात याच्यासारखा दुसरा मूर्तिकार नाही हे कोण ऐकत होतं पिंपळगावकर झोपलेला मूर्तिकार मला सांगा जगाच्या पाठीवर असा कोणता माणूस आहे की त्याला स्तुती आवडत नाही महिला तुम्हाला आवडते तुमची भाजी कशी राहू द्या पण पतीने सांगितलं वा 1 नंबर भाजी आहे लगेच दुसरा आयटम पुढे तयार आहे
जगाच्या पाठीवर असा एकही माणूस नाही की त्याला स्तुती आवडत नाही. झोपलेला मूर्तिकार ऐकायला लागला रे, वा जो यम मला घ्यायला आला तो सुद्धा माझी स्तुती करतोय. आता यम बोलतोय, मूर्तिकार ऐकतोय. यम राजा बोलायला लागला, स्तुती करायला लागला, मूर्तिकार ऐकायला लागला. पण यम राजा पुढे जाऊन एक वाक्य वापरलं यमाने, हुशार मूर्तिकार आहे, चांगला आहे, या मूर्तिकाराची जगाला गरज आहे. फक्त या मूर्तिकाराने एकच चूक केलेली. आता पुन्हा ऐका, माणसाला स्तुती आवडते पण चूक कोणाला सण होत नाही. राहिली तरी सण होत नाही. महिला मंडळ, तुमची भाजी खरंच कशी असू द्या आणि तुम्हाला जर सांगितलं भाजी बरोबर नाही, तुम्ही आवरून घेऊन जातात. चूक कोणाला सण होत नाही. आतापर्यंत मूर्तिकाराला बरं वाटलं, अरे आतापर्यंत यमराजा स्तुती करत होते पण चुकलं काय, डोक्यामध्ये चूक शिरली, मरण डोक्यातून निघालं, शरीरावरचा ताबा गेला, देहबान विसरला आणि परिणाम त्या मूर्त्यांमधून मूर्तिकार उभा राहिला आणि यमराजाला विचारायला लागला, म्हणले यमराजा आतापर्यंत स्तुती करत होते पण नेमकं माझं चुकलं काय? यमराजा म्हणे, भाऊ तुझं हे चुकलं, चाल माझ्यासोबत. उचललं आणि मूर्तिकाराला नेलं. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी. माणसाचं मरण लिहिलेलं असेल तर माणसाला कोणीच वाचू शकत नाही. किती गोडप्रमाणे म्हणतात ना, काय काळाची उडी पडला बाजेवा, काळाची उडी पडला बाजेवा, ग्रामपंचायत सदस्य असू द्या, आमदार असू द्या, सोडविना तेव्हा. ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही, ज्याचं आहे त्याला मरण लिहिलेलं असेल तर माणसाला मरावं लागतं. आता याच्या उलट ऐका, याच्या विरुद्ध ऐका. आणि जर मरण लिहिलेलं नसेल, तुम्ही मरण्याचा प्रयत्न केला तरी माणूस मरत नाही. मी विनोदाने कायम सांगतो, बाबा एकाचं घरात भांडण झालं, पत्नीला पती म्हणायला लागला, म्हणे पाय मी काय आता जगात राहणार. बाई म्हणे कुठे जाणार? तो म्हणे मी मरणार आहे. बाई म्हणे बिंदास मरा, तुमचा दर रविवारी आज खेळ आहे, तुम्ही रविवारी मरायला जाता, सोमवारी घरी येतात, मरा बिंदास, मला काही घेणं देणं. ऐका, हसण्यासाठी नाही, का सांगतो, ज्याचं संपलं त्याला राहता येत नाही, ज्याचं आहे त्याने दिवसभर विचार केला मरायचं कसं मरायचं. मग संध्याकाळी झोपला, संध्याकाळी विचार केला, हायवे रोड जवळ आहे, उड्डाणपूलवर जायचं, सकाळी उड्डाणपूलवर चढायचं, उड्डाणपूलवरून खाली उडी मारायची, आपल्या अंगावरून गाडी जाणार आणि आपण मरणार. संध्याकाळी मनात विचार आला. आता त्याच गावामध्ये एक माणूस शेतकरी भाजीपाला पिकवायचा. मस्त भाजीपाला त्याने तोडून आणला, भल्या मोठ्या टोपल्यामध्ये भाजीपाला सजवला, पाणी वगैरे मारलं आणि त्या भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांनी ठरवलं सकाळी पहाटे उठायचं, भाजीपाला विकायला जायचं. शेतकरी झोपला आणि मरणाराही झोपला. मरणाऱ्याच्या डोक्यामध्ये मरण आहे आणि शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये भाजीपाला आहे. दोघंही सकाळी उठले, दोघांनी आंघोळ केली, दोघांनी देवपूजा केली आणि दोघंही एकाच रस्त्याने निघाले. मरणारा उड्डाणपूलवर गेला आणि भाजीपाला विकणारा खाली गेला. उड्डाणपूलवर मरणारा गेला, मरणाऱ्याने डोळे झाकले, कान झाकले, आता आपण उडी मारणार, गाडी आपल्या अंगावरून जाणार आणि आपण मरणार. परिणाम झाला काय, भाजीपाला विकणारा खालून चाललाय, भलं मोठं टोपलं डोक्यावर आहे. पिंपळगावकर ऐका, मरणाऱ्याने वरून जशी उडी मारली तशी, म्हणजे अंदाज बरोबर आहे तुमचा, मरणाऱ्याने वरून जशी उडी मारली तशी डायरेक्ट टोपल्यामध्ये उडी मारली. पिंपळगावकर हसण्यासाठी नाही बघा, मरणारा मेला नाही, सागर महाराज टोपलावालाच मरी गेला. मरणारा मेला नाही पण टोपल्यावाला जो मरायला आलाय त्याचं लिहिलेलं नाही तो मेला. पण ज्याच्या डोक्यात भाजीपाला मरण, त्याच्या डोक्यात नाही मरण लिहिलेलं, माणसाला मरावं लागतंय. परिणाम, जगाच्या पाठीवर कोणती गोष्ट माणूस टाळू शकतोय पण मरण नावाची गोष्ट टाळू शकत नाही. मग महाराज पाहतो उंदीर घेऊन जाय अधून किती आहे अवकाश
आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अवकाश भरपूर प्रमाण आहेत पण कमी ओव्हर मध्ये जास्त रन करायचे आणि गाणारी अतिशय उत्तम अगदी अपेक्षित प्रमाणे पाहतो उंदीर घेऊन जाये बोखा काळ आपल्या पाठीमागे काळ टपलेला आहे पिंपळगावकर प्रत्येकाचं मरण फिक्स आहे पण डिक्लेअर ऐका शब्द किती गोड आहे देवाचे आपल्यावर एवढे चांगले उपकार आहेत पिंपळगावकर प्रत्येकाचं मरण फिक्स आहे पण डिक्लेअर नाही तुम्ही ऐकणार आहेत मी बोलणार आहे ही मागची मंडळी घरी असतील ते सर्वांचं मरण फिक्स आहे पण डिक्लेअर नाही आणि डिक्लेअर राहिलं असतं तर आपण या मंडपात सापडलो नसतो तुम्ही बसल्यापैकी जर तुम्हाला तुमचं मरण कळालं असतं संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला जायचंय कुठं गावाला नाही तुम्हाला खरं सांगा बरं वाटलं असतं का कीर्तन तुम्ही असं म्हटलं का असतं पहिले कीर्तन ऐकूत मग संध्याकाळी जाऊ असं म्हटलं असतं का नाही मग तुम्ही काय केलं असतं तुम्ही फोन उचलला असता दूरचे नातेवाईक बोलून घ्या हाय की नाही महाराज मरण फिक्स आहे पण डिक्लेअर नाही पाहतो उंदीर काळ टपलेला आहे उदाहरण किती गोडे बघा महिला मंडळ आपल्या घराच्या पहिल्या ओट्यावर जर उंदीर फिरतोय आणि मांजर उंबरट्यापर्यंत आली आणि मला सांगा मांजरीची आणि उंदराची जर समजा एक नजर झाली उंदरावर मांजर किती दिवसानंतर झडप घालेल जागे येत ना तुम्ही किती दिवसानंतर बरं मांजर असं म्हणेल का आज समाधी सोडा आजच्या दिवस जाऊ द्या एकादशी जाऊ द्या असं म्हणेल का ज्या मिनिटाला ज्या सेकंदाला एक नजर झाली त्या सेकंदाला मांजर उंदरावर झडप घालते तद्वत काळ पाठीमागे मरण आलं की उचलतोय मग महाराज जीवनात कसं जगायचं ऐका मरण आपल्या हातात नाही पण कसं मरावं हे आपल्या हातात आहे मग कसं मरावं कबीर महाराज फार गोड म्हणतात कबीरा जब हम पैदा हुए जगा से हम रोवे ऐसी करनी कर चलो जग रोवे हमसे किती गोड उदाहरण आहे बघा महिला मंडळ जेव्हा घरात पोरगा जन्माला येतो तेव्हा अख्खा गाव आनंद व्यक्त करतं एकटा पोरगा रडतो कोणता पोरगा बोलत नाही का तुमच्याकडे लोक बोलतात ना कोणता पोरगा जो जन्माला येतो तोच रडतो अख्खा गाव आनंद व्यक्त करतोय पण जन्म आणि मृत्यू हे 2 बिंदू जी मधली रशी तिला आयुष्य म्हणतात असं जीवन जगा आपण गेल्यानंतर अख्खं जग रडलं पाहिजे नाही जग रडत गाव रडलं पाहिजे नाही गाव रडत निदान गली नाही गली घरातली तर रडायला पाहिजे नाही घरातली निदान पत्नी तर रडायला पाहिजे की नाही मी एकाला असंच म्हटलं दादा आपण गेल्यानंतर गाव रडायला पाहिजे तो म्हणे महाराज तुमचं काय मत आहे मी गेलो की गाव रडायला पाहिजे म्हटलं हो म्हणे मग महाराज याच्यासाठी चांगलंच करण्याची काय गरज आहे मला म्हणे तू करशील काय म्हणजे तुमचं काय मत आहे आपण गेलो की गाव रडायला पाहिजे म्हटलं हो म्हणजे महाराज माझ्याकडे फार एक गोड युक्ती आहे म्हटलं काय म्हणे महाराज मी गेलो की अख्खं गाव रडेल म्हटलं काय करशील म्हणे महाराज मी एकच करेल सर्वांकडनं पैसे घेईल आणि न देता मरून जाईल अख्खा गाव रडल्याशिवाय राहणार पण ऐका कीर्ती 2 प्रकारची अपकीर्ती आणि सतकीर्ती उत्तम चेवरे कीर्ती मागे उत्तम शब्द वापरलाय मायबाप असं जीवन जगा आज ज्यांचा समाधी सोडा आहे ना अरे त्यांच्यासाठी जग रडतं याच्यात नवल नाही त्यांच्यासाठी संत रडतात याच्यात नवल नाही देव सुद्धा रडतोय महाराज आज बाबांचं फार भाग्य आहे आज माऊलींचा समाधी सोहळा आहे आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी बाबांची पुण्यतिथी आहे महाराज विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या जीवावर आपण त्या ठिकाणी संप्रदायाकडे वाटचाल करतोय वारकरी संप्रदायाचा पाया जर कोण असेल तर माझे ज्ञानोबाराय माझे ज्ञानोबाराय जात आहेत 22व्या वर्षी समाधी घेत आहेत 22 वर्ष म्हणजे काय काही नाही महाराज 22व्या वर्षी समाधीला जात आहेत अख्खं जग त्या ठिकाणी अख्खं लोक त्या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि परिणाम साधू संत रडतायत नाथ महाराज रडतायत माझे नामदेवराय रडतायत आणि परिणाम स्वतः जगतपती भगवान परमात्मा सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व त्या ठिकाणी रडतायत माझे नामदेवराय सुद्धा रडतायत